विद्यार्थियों, आज हम तुम्हारे गिल्लू पाठ का प्रश्नोत्तर समझाइए। इसमें हमें प्रश्न भी कहते हैं और उत्तर भी कहते हैं। तुम्हें सुनने के साथ साथ उसको दिखाने की व्यवस्था भी है इस वीडियो में। ಮಕ್ಕಳೇ, ಗಿಲ್ಲು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರವನ್ನು ನಾವೀಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ನೋಡುವಾಗ ನಿಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕಾಣಿಸ್ತವೆ, ನಂತರ ಉತ್ತರವೂ ಕಾಣುತ್ತೆ. ಆ ಥರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೀವು ಅನಿಸ್ಕೊಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು, ಆಲಿಸಬೇಕು, ಆನಂತರ ಬರ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ಸಹ ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಡಿಯೋನ ಕೊಡ್ತೇನೆ. ಒಂದೊಂದು ಉತ್ತರವನ್ನು 2 ಸಾರಿ ನಿಮಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. सुनिए, लेखिका ने कौवे को क्यों विचित्र पक्षी कहा है? ಇದು ಒಂದನೇ ಪ್ರಶ್ನೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಲೇಖिका ने कौवे को इसलिए विचित्र पक्षी कहा है कि वह एक साथ समाधारित, अनाधारित, अति सम्मानित, अति अवमानित है. समझे? ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. गिलहरी का बच्चा कहाँ पड़ा था? गिलहरी का बच्चा कहाँ पड़ा था? गिलहरी का बच्चा गमले और दीवार की संधि में पड़ा था. गिलहरी का बच्चा गमले और दीवार के संधि में पड़ा था. ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखिका ने गिल्लू के गांवों पर क्या लगाया? लेखिका ने गिल्लू के गांवों पर क्या लगाया? ಇದರ ಉತ್ತರ, लेखिका ने गिल्लू के गांवों पर पेंसिलिन का मरहम लगाया. लेखिका ने गिल्लू के गांवों पर पेंसिलिन का मरहम लगाया. समझे? ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಶ್ನೆ, वर्मा जी गिलहरी को किस नाम से बुलाती थी? वर्मा जी गिलहरी को किस नाम से बुलाती थी? ये उत्तर, वर्मा जी गिलहरी को गिल्लू नाम से बुलाती थी. वर्मा जी गिलहरी को गिल्लू नाम से बुलाती थी. ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिलहरी का लघु घात किसके भीतर बंद रहता था? गिलहरी का लघु घात किसके भीतर बंद रहता था? उत्तर, गिलहरी का लघु घात लिफाफे में बंद रहता था. गिलहरी का लघु घात लिफाफे में बंद रहता था. प्रश्न 6, गिलहरी का प्रिय खाद्य क्या था? गिलहरी का प्रिय खाद्य क्या था? ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, गिलहरी का प्रिय खाद्य काजू था. गिलहरी का प्रिय खाद्य काजू था. 7ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखिका को किस कारण से अस्पताल में रहना पड़ा? गर्मी के दिनों में कहाँ लेट जाता था? ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, गिलहरी गर्मी के दिनों में लेखिका के पास
रखी सुराही पर लेट जाता था। गिलहरी गर्मी के दिनों में लेखिका के पास रखी सुराही पर लेट जाता था। 9ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇನ್ನು ನೋಡಿ, गिलहरियों की जीवन विधि सामान्यतः कितना वर्ष है? गिलहरी का जीवनावधि सामान्यतः कितने वर्ष होती है? कितने वर्ष होती है? गिलहरियों की जीवनावधि सामान्यतः 2 वर्ष से अधिक नहीं होती है। 2 वर्ष से अधिक नहीं होती है। प्रश्न 10, गिलहरी की समाधि कहाँ बनाई गई है? गिलहरी की समाधि कहाँ बनाई गई है? गिलहरी की समाधि कहाँ बनाई गई है? उत्तर, गिलहरी की समाधि सोनजुई की लता के नीचे बनाई गई है। गिलहरी की समाधि सोनजुई के लता के नीचे बनाई गई है। ಅದಾದಮೇಲೆ ನಿಮಗೆ 2 ಮತ್ತು 3 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನಾವೀಗ ನೋಡೋಣ. लेखिका को गिलहरी किस स्थिति में दिखाई पड़ी? लेखिका को गिलहरी किस स्थिति में दिखाई पड़ी? लेखिका ने गिलहरी को गमले और दीवार की संधि में निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा देखा। लेखिका ने गिलहरी को गमले और दीवार की संधि में निश्चेष्ट सा गमले के चिपका पड़ा था। वह गिलहरी का छोटा बच्चा था। वह गिलहरी का छोटा बच्चा था और संभवतः घोंसले से नीचे गिर पड़ा था। और संभवतः घोंसले से नीचे गिर पड़ा था। काकद्वय की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे। काकद्वय की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे और दोनों कौवे उसे अपना आहार बनाना चाहते। और दोनों कौवे उसे अपना आहार बनाना चाहते थे। ಇದರಲ್ಲಿ 2ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखिका ने गिल्लू के प्राण कैसे बचाए? लेखिका ने गिल्लू के प्राण कैसे बचाए? ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, महादेवी जी गिलहरी के बच्चे को उठाकर अंदर लाई। महादेवी जी गिलहरी के बच्चे को उठाकर अंदर लाई। रुई से उसके रक्त को पोंछा। रुई से उसके रक्त को पोंछा और घावों पर पेंसिलिन का मरहम लगाया। और घावों पर पेंसिलिन का मरहम लगाया। कई घंटे उपचार किया। कई घंटे उपचार किया। उसके बाद मुंह में 1 बूंद पानी टपकाया जा सका। उसके बाद मुंह में 1 बूंद पानी टपकाया जा सका। 3ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखिका ने ध्यान आकर्षित करने के लिए, लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू क्या करता था?
ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू को तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकला उसने एक अच्छा उपाय खोज निकाला वह उसके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ता है वह उसके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता है और फिर उसी तेजी से उतरता था फिर उसी तेजी से उतरता था प्रश्न 4 वर्मा जी को चौंकाने के लिए गिल्लू कहाँ कहाँ जाता था वर्मा जी को चौंकाने के लिए गिल्लू कहाँ कहाँ जाता था उत्तर महादेवी वर्मा को चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी महादेवी वर्मा को चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी इसके लिए वह फूलदान के फूलों में छिप जाता इसके लिए वह फूलदान के फूलों में छिप जाता कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोंजुई की पत्तियों में ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡಿ ಏನಂತ गिल्लू ने लेखिका की गैर हाजिरी में दिन कैसे बिताए गिल्लू ने लेखिका के गैर हाजिरी में दिन कैसे बिताए सुनिए लेखिका मोटर दुर्घटना में आहत होकर अस्पताल में थी लेखिका मोटर दुर्घटना में आहत होकर अस्पताल में थी उन दिनों जब उनके कमरे का दरवाज़ा खोला जाता तब गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को वहाँ देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता सब उसे काजू दे जाते परंतु अस्पताल से लौटकर जब लेखिका ने उसके झूले की सफाई की तब उन्हें काजू भरे मिले जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य भी कम खा रहा था ಪ್ರಶ್ನೆ 5-6 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 5-6 ಅಥವಾ 7-8 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದನೇ ಪ್ರಶ್ನೆ गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए महादेवी जी
जब लिखने को बैठ जाती थी। महादेवी जी जब लिखने को बैठ जाती थी तब गिल्लू उनका ध्यान अपनी ओर आकर्षित करने के लिए तब गिल्लू उनका ध्यान अपनी ओर आकर्षित करने के लिए उनके पैर तक आकर सर करके पर्दे पर चढ़ जाता था। सर करके पर्दे पर चढ़ जाता। जब बाहर की गिलहरियाँ उसे चिक चिक करके बुलाती थी। जब बाहर की गिलहरियाँ उसे चिक चिक करके बुलाती थी तब लेखिका उसे बाहर जाने के लिए मुक्त करती थी। तब लेखिका उसे बाहर जाने के लिए मुक्त करती थी। फिर गिल्लू 4 बजे तक खेलकर घर वापस लौटता था। वापस आकर सीधे अपने झूले में झूलने लगता था। वापस आकर सीधे अपने झूले में झूलने लगता था। लेखिका को चौंकाने के लिए वह कभी फूलदान के फूलों में तो कभी सोंजुई की पत्तियों में छिप जाता था। जब लेखिका खाना खाने बैठ जाती तब उनकी थाली में बैठने के लिए आता था। जब लेखिका खाना खाने बैठ जाती तब उनकी थाली में बैठने के लिए आता था। लेखिका ने उसे बड़ी कठिनाई से थाली के पास बैठना सिखाया और फिर गिल्लू ने एक एक चावल चुनकर खाने की आदत डाल दी। काजू उसका प्रिय खाद्य था। अगर काजू के अलावा कुछ दिया जाता तो उसे झूले के नीचे फेंक देता था। अगर काजू के अलावा कुछ दिया जाता तो उसे झूले के नीचे फेंक देता था। इधर लेने प्रश्न है, लेखिका ने गिलहरी को क्या क्या सिखाया? लेखिका ने गिलहरी को क्या क्या सिखाया? लेखिका गिलहरी को एक लंबे लिफाफे में इस तरह रख देती कि उसके अगले 2 पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघुगात लिफाफे के भीतर बंद रहता। इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से लेखिका के कार्यकलापों को देखा करता। लेखिका के पास बहुत से पशु पक्षी थे, परंतु उनमें से किसी को उनके साथ उसकी थाली में खाने की हिम्मत नहीं थी। लेकिन गिल्लू इनमें अपवाद था। जैसे ही लेखिका खाने के कमरे में पहुंचती, वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और उसकी थाली में बैठ जाता। बड़ी कठिनाई से लेखिका ने उसकी थाली में
एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता, बड़ी कठिनाई से खाता रहता। ಇದರಲ್ಲಿ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए। गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए। ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, गिलहरियों को जीवन की अवधि, गिलहरियों को जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती। गिलहरियों की जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, इसलिए गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया, अंत ही आ गया। दिन भर उसने न कुछ खाया, न बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि लेखिका ने हीटर जलाकर उसे उष्णता देने का प्रयत्न किया, उष्णता देने का प्रयत्न किया, लेकिन प्रभात की प्रथम चरणों के साथ ही गिल्लू चिरनिद्रा में सो गया। लेकिन प्रभात की प्रथम किरणों के साथ गिल्लू चिरनिद्रा में सो गया। नाल्कने प्रश्न, गिल्लू के प्रति महादेवी वर्मा जी की ममता का वर्णन कीजिए। गिल्लू के प्रति महादेवी वर्मा जी की ममता का वर्णन कीजिए। वर्णन कीजिए। नोड़ी, जब गिल्लू घायल हुआ तब उस पर रुई से रक्त पोंछकर पेंसिलिन का मरहम लगाया। गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में रखती थी। गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में रखती थी। महादेवी वर्मा ने गिल्लू को काजू और बिस्कुट खाने की देती थी। वर्मा जी ने गिल्लू को काजू और बिस्कुट खाने को देती थी। वर्मा जी ने गिल्लू को मुक्त करना आवश्यक समझकर खिड़की के कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया। जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। इस मार्ग से गिल्लू बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। वर्मा जी ने बड़ी कठिनाई से, वर्मा जी ने बड़ी कठिनाई से उसे ताली के पास बैठना सिखाया। ताली के पास बैठना सिखाया और एक एक चावल उठाकर सफाई से खाना सिखाया। एक तब गिल्लू का अंत नजदीक आया तो उसके पंजे ठंडे हो रहे थे। उसके पंजे ठंडे हो रहे थे तो हीटर जलाकर उसे उष्णता देने की कोशिश की। उसे उष्णता देने की कोशिश की। इदाದ ನಂತರ ನಾಲ್ಕನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ. ನಾಲ್ಕನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ರಿಕ್ತ ಸ್ಥಾನ ಭರಿಯೇ ಅಂದರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ತುಂಬಿರಿ. ಒಂದು ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಶಬ್ದವನ್ನು ನೀವು ತುಂಬಬೇಕು. ಯಹ ಡ್ಯಾಶ್ ಬಿ ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಹೈ. ಯಹ ಡ್ಯಾಶ್ ಬಿ
विचित्र पक्षी है। ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ काक। यह काक भी विचित्र पक्षी है। उसी बीच मुझे डैश में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उसी बीच मुझे डैश में ಅಂದರೆ मोटर दुर्घटना में ಅಲ್ಲಿ ತುಂಬಬೇಕು मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। ಇದರಲ್ಲಿ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू के जीवन का प्रथम डैश आया। ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವಾ? ಅಲ್ಲಿ ನೀವು ಏನು ತುಂಬಬೇಕು? गिल्लू के जीवन का प्रथम डैश आया। ಅಲ್ಲಿ ಏನು ತುಂಬಬೇಕು? गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। ನಾಲ್ಕನೇದು, मेरे पास बहुत डैश है। मेरे पास बहुत डैश है। उत्तर, मेरे पास बहुत पशु पक्षी है। मेरे पास बहुत पशु पक्षी है। ಐದನೇ, गिल्लू की डैश का अंत आ ही गया। गिल्लू की डैश का अंत आ ही गया। उत्तर ನೋಡ್ರಿ, गिल्लू की जीवन यात्रा ಏನು ತುಂಬಬೇಕು? जीवन यात्रा का अंत आ ही गया। ಐದನೇ ಮೇನು ಅನುರೂಪ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಎರಡನೇದು, ಮೂರನೇದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆ ಮೂರನೇದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ನಾವು ನಾಲ್ಕನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. 1907 ಅಂದರೆ 1907 ಇದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಕಾ ಜನ್ಮ, ಅವರು ಹುಟ್ಟಿದಂಥ ದಿನ. ಇನ್ನು 1987 ಅಂದರೆ 1987 ಅದೇನು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಕಾ ನಿಧನ್. ಏನು ತುಂಬಬೇಕಲ್ಲಿ? ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಕಾ ನಿಧನ್. ಅದರಲ್ಲಿ ಎರಡನೇದು ಗುಲಾಬ್ ಪೌದಾ ಅಂದರೆ ಗುಲಾಬಿ ಅನ್ನೋದು ಪೌದಾ ಅಂತ. ಸೋಂಜುಯಿ ಅನ್ನೋದು ಫೂಲ್ ಅಥವಾ ಬೇಲ್ ಅನ್ಬೋದು, ಬಳ್ಳಿನೂ ಅನ್ಬೋದು, ಹೂವು ಅನ್ಬೋದು. ಹೌದಾ? ಇನ್ನು ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಹಂಸ್ ಸಫೇದ್. ಕೌವಾ ಕಾಲ. ಹಂಸ ಬೆಳಗಿರುತ್ತೆ, ಕಾಗೆ ಕಪ್ಪಗಿರುತ್ತೆ. ಕಾಲು ತುಂಬಬೇಕು ಕಾಲ ಅಂತ. ನಾಲ್ಕನೇದು ಬಿಲ್ಲಿ, ಅದು ಹೆಂಗೆ ಓದಿರ್ತೈತಿ? ಮ್ಯಾವ್. ಬಿಲ್ಲಿ ಮ್ಯಾವ್. ಗಿಲ್ಲು ಚಿಕ್. ಇದಕ್ಕೆ ಐದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಕೋಯಲ್ ಮಧುರ ಸ್ವರ್. ಕೌವಾ ಕರ್ಕಶ್. ಕೋಗಿಲೆ ಧ್ವನಿ ಮಧುರವಾಗಿರುತ್ತೆ, ಕಾಗೆ ಧ್ವನಿ ಕರ್ಕಶವಾಗಿರುತ್ತೆ. ಇದಾದಮೇಲೆ ಆರನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಕನ್ನಡ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. ಏನು ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಾದರೂ ಅನುವಾದ ಮಾಡ್ಬೋದು ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಾದರೂ ಅನುವಾದ. ನಾನು ಎರಡನ್ನೂ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में. कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. एक बूंद पानी टपकाया जा सका. ಈಗ ನೋಡಿ ಹೇಗೆ ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಎಷ್ಟೋ ಗಂಟೆಗಳ ಉಪಚಾರದ ನಂತರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನು ಹಾಕಿದೆನು. ಎಷ್ಟೋ ಗಂಟೆಗಳ ಉಪಚಾರದ ನಂತರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನು ಹಾಕಿದೆನು. ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಆಫ್ಟರ್ ಹವರ್ಸ್ ಆಫ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ it took a drop of water in its mouth.
ಇಟ್ ಟುಕ್ ಎ ಡ್ರಾಪ್ ಆಫ್ ವಾಟರ್ ಇನ್ ಇಟ್ಸ್ ಮೌತ್. ಇದರಲ್ಲಿ ಎರಡನೇದು, ಬಡಿ ಕಠಿನಾಯಿ ಸೆ मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया. बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया. ಇದರ ಅನುವಾದ ನೋಡ್ರಿ. ಬಹಳ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ತಟ್ಟೆಯ ಬಳಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಕಲಿಸಿದೆ. ಬಹಳ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ತಟ್ಟೆಯ ಬಳಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಕಲಿಸಿದೆ. With great difficulty, I taught it to sit near the plate. I taught it to sit near the plate. ಮೂರನೇದು, गिल्लू मेरे पास रखी सुराही पर लेट जाता था. गिल्लू मेरे पास रखी सुराही पर लेट जाता था. ಗಿಲ್ಲು ನನ್ನ ಬಳಿ ಇಟ್ಟಿದ್ದ ನೀರಿನ ಪಾತ್ರೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗುತ್ತಿತ್ತು. ಗಿಲ್ಲು ನನ್ನ ಬಳಿ ಇಟ್ಟಿದ್ದ ನೀರಿನ ಪಾತ್ರೆಯ ಮೇಲೆ, ಪಾತ್ರೆ ಅನ್ಬೋದು ಅಥವಾ ಹೂಜಿ ಅನ್ಬೋದು, ಮಲಗುತ್ತಿತ್ತು. ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ಆಲ್ವೇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಟು ಸ್ಲೀಪ್ ನಿಯರ್ ದ ಪಾಟ್. ಗಿಲ್ಲು ಆಲ್ವೇಸ್ ಯೂಸ್ಡ್ ಟು ಸ್ಲೀಪ್ ನಿಯರ್ ದ ಪಾಟ್. ಇದು ನಾಲ್ಕನೇದು ನೋಡಿ, ದಿನ್ ಭರ್ ಗಿಲ್ಲೂನೆ ನ ಕುಚ್ ಖಾಯ. ದಿನ್ ಭರ್ ಗಿಲ್ಲೂನೆ ನ ಕುಚ್ ಖಾಯ. ನ ವಹ ಬಾಹರ್ ಗಯ. ನ ವಹ ಬಾಹರ್ ಗಯ. ದಿನವೆಲ್ಲ ಗಿಲ್ಲು ಏನನ್ನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ. ದಿನವೆಲ್ಲ ಗಿಲ್ಲು ಏನನ್ನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ. ಹೊರಗೂ ಸಹ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಹೋಲ್ ಡೇ ಗಿಲ್ಲು ಡಿಡ್ ನಾಟ್ ಈಟ್ ಎನಿಥಿಂಗ್. ಹೋಲ್ ಡೇ ಗಿಲ್ಲು ಡಿಡ್ ನಾಟ್ ಈಟ್ ಎನಿಥಿಂಗ್ ನಾರ್ ವೆಂಟ್ ಔಟ್ಸೈಡ್. ಇನ್ನು ಏಳನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ನೋಡಿ, दिए गए सही स्त्रीलिंग शब्दों को चुनकर संबंधित पुल्लिंग शब्दों के आगे लिखिए. ಇಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 4. ಅದರ ಕೆಳಗಡೆ ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಹೊಂದತಕ್ಕಂತಹ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಆ ಶಬ್ದದ ಮುಂದೆ ಬರೀಬೇಕು. ಮೊದಲ ಲೇಖಕ್ ಅಂತ ಇದೆ. ಆ ಲೇಖಕ್ ಎರಡನೇ ಶಬ್ದ ಅಂತ ಲೇಖಿಕಾ ಅನ್ನೋದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ. ಲೇಖಕ್ ಅನ್ನೋದರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ ಲೇಖಿಕಾ. ನಂತರ ಅದು ಎರಡನೇದು ಶ್ರೀಮಾನ್. ಶ್ರೀಮಾನ್ ಅನ್ನೋದರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ. ಮೂರನೇದಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಶ್ರೀಮತಿ ಅಂತ. ಮಯೂರ ಇದರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ. ಆ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದ ಮಯೂರಿ ಏನದು ಮಯೂರಿ. ನಾಲ್ಕನೇದು ಕುತ್ತದ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ ಕುತಿಯ. ನಾಲ್ಕನೇದೇ ಉತ್ತರ ಕುತಿಯ. ಇದಾದ ನಂತರ ಏಳನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಜಗಹ ಬರಿಯೇ. ಭಾಳ ಚಿಕ್ಕವಾಗಿದ್ದಾವೆ. ಒಂದು ಶಬ್ದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೊಂದು ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲು ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಶಬ್ದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ಬರಿಬೇಕು. ಏಕವಚನ ಬಹುವಚನ ಅವೆಂಥವು ಖಾಲಿ ಜಗಹ. ಏಕವಚನ ಶಬ್ದ ಇದ್ರೆ ಬಹುವಚನ ಬರಿಬೇಕು, ಬಹುವಚನ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಏಕವಚನ ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ನೋಡಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಉಂಗಲಿ, ಇದಕ್ಕೆ ಬಹುವಚನ ಉಂಗಲಿಯ. ಆನಂತರ ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದಕ್ಕೆ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎರಡನೇದಕ್ಕೆ ಆಂಖೆ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ. ಆಂಖೆ ಅಂದರೆ ಬಹುವಚನ, ಏಕವಚನ ಆಂಕ್. ಏಕವಚನ ಏನು ಆಂಕ್. ಮೂರನೇದು ಪೂಂಚ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
ಅದು ಏಕವಚನ. ಬಹುವಚನ ಪೂಂಚೆ. ಏನದು? ಪೂಂಚೆ. ಆನಂತರ 4ನೇ ಪ್ರಶ್ನೆ. ಮೊದಲನೇದು ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎರಡನೇದು ಕಿಟಕಿಯ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಕಿಟಕಿಯ ಅನ್ನೋದು ಬಹುವಚನ. ನಾವೇನು ಬರಿಬೇಕು? ಏಕವಚನ ಶಬ್ದವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಏಕವಚನ ಶಬ್ದ ಏನು? ಕಿಟಕಿ. ಏಕವಚನ ಶಬ್ದ ಕಿಟಕಿ. 5ನೇದು ಫೂಲ್. ಫೂಲ್ ಇದು ಏಕವಚನ. ಬಹುವಚನ ಫೂಲ್. ಫೂಲ್ ಫೂಲ್ बहुत से फूल ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಬಹುವಚನ ಹೇಳುವ ನಾವು. ಆನಂತರ 6ನೇದು ಮೊದಲು ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಹುವಚನ ಶಬ್ದ ಪಂಜೆ. ಪಂಜೆ ಏಕವಚನ ಪಂಜ. ಪಂಜ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 7ನೇದು ಲಿಪಾಪ. ಏಕವಚನ. ಬಹುವಚನ ಲಿಪಾಪೆ. ಏನದು? ಲಿಪಾಪೆ. ಕವ್ವ ಏಕವಚನ. ಬಹುವಚನ ಕವ್ವೆ. ಕವ್ಯೆ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. 9ನೇದು ಮೊದಲನೇ ಡ್ಯಾಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎರಡನೇದು ಗಮಲೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾರೆ. ಗಮಲೆ ಅಂದ್ರೆ ಬಹುವಚನ. ಮೊದಲನೇದು ಗಮಲ. ಗಮಲ ಗಮಲೆ. ಅದೇ ರೀತಿ 10ನೇದು ಗೋಂಸ್ಲೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಗೋಂಸ್ಲ. ಗೋಂಸ್ಲ ಗೋಂಸ್ಲೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವಾ? ನೆಕ್ಸ್ಟು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು ನಾವು. ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಚಿಪಕ್ನ ಇದು ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ. ಅದು ಕ್ರಿಯಾರೂಪಗಳು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಚಿಪಕಾನ ಮೊದಲನೇದು. ಎರಡನೇ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಚಿಪಕ್ವಾನ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಚಿಪಕಾನಕ್ಕೆ. ಚಿಪಕ್ವಾನದಕ್ಕೆ ದೂಸರೆ ಅಥವಾ ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಈಗ ಲಿಖನ ಲಿಖಾನ ಲಿಖ್ವಾನ. ಲಿಖನ ಲಿಖಾನ ಲಿಖ್ವಾನ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಿಲನ ಮಿಲಾನ ಮಿಲ್ವಾನ. ಮಿಲ್ನ ಮಿಲಾನ ಮಿಲ್ವಾನ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 4ನೇದು ಚಲನ ಚಲಾನ ಚಲ್ವಾನ. ಚಲನ ಚಲಾನ ಚಲ್ವಾನ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಂತೆ ದೇಖ್ನ ದಿಖಾನ ದಿಖ್ವಾನ. ದೇಖ್ನ ದಿಖಾನ ದಿಖ್ವಾನ. ದೇಖ್ನ ದಿಖಾನ ದಿಖ್ವಾನ. ನೋಡಿ ಇವು ಮೊದಲನೇ ಅದರಾಗಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕು. ದೇಖ್ನ ದಿಖಾನ ದಿಖ್ವಾನ. भेजना बिझाना बिजवाना. भेजना बिझाना बिजवाना. खेलना खिलाना खिलवाना. खेलना खिलाना खिलवाना. देना दिलाना दिलवाना. देना दिलाना दिलवाना. ಅದೇ ರೀತಿ ಮತ್ತೇನು ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಸೋನಾ ಸುಲಾನಾ ಸುಲ್ವಾನ. ಸೋನಾ ಸುಲಾನಾ ಸುಲ್ವಾನ. ರೋನಾ ರುಲಾನಾ ರುಲ್ವಾನ. ರೋನಾ ರುಲಾನಾ ರುಲ್ವಾನ. ಧೋನಾ ದುಲಾನಾ ದುಲ್ವಾನ. ಧೋನಾ ದುಲಾನಾ ದುಲ್ವಾನ. ನೆಕ್ಸ್ಟ್ खोलना खुलाना खुलवाना. ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿದೆ, ಅದು ಶಬ್ದ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಆಗಿದೆ ಅಕ್ಷರಗಳು. ಖೋಲ್ನ ಖುಲಾನ ಖುಲ್ವಾನ. ಲ ಮೊದಲು ಬರಬೇಕು, ಆನಂತರ ವಾ ಬರಬೇಕು, ಆನಂತರ ನ ಬರಬೇಕು. ಆ ಲ ಕೊನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದನ್ನು ಕ ಕು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿ. ಖೋಲ್ನ ಖುಲಾನ ಖುಲ್ವಾನ. ಇನ್ನು ನಾಲ್ಕನೇದು ಹೇಗೆ ಬದಲಾಗುತ್ತೆ ನಾಲ್ಕನೇ ರೂಪದಲ್ಲಿ ಅಂತ. ಪೀನಾ ಪಿಲಾನ ಪಿಲ್ವಾನ. ಪೀನಾ ಪಿಲಾನ ಪಿಲ್ವಾನ. ಸೀನಾ ಸಿಲಾನ ಸಿಲ್ವಾನ. ಸೀನಾ ಸಿಲಾನ ಸಿಲ್ವಾನ. सीखना
ಸಿಖಾನಾ ಸಿಖ್ವಾನ, ಸೀಖನಾ ಸಿಖಾನಾ ಸಿಖ್ವಾನ. ಅದೇ ರೀತಿ 5ನೇದು ರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡಿ, 4 ಥರ ನೋಡಿದ್ವಿ. 5ನೇ ಥರ ಹೇಗಾಗುತ್ತೆ? ಮಾಂಗನ ಮಂಗಾನ ಮಂಗ್ವಾನ, ಮಾಂಗನ ಮಂಗಾನ ಮಂಗ್ವಾನ. ಬಾಂಟ್ನ ಬಂಠಾನ ಬಂಟ್ವಾನ. ಇದು ಹಾಗಾಗಿದೆ ನೋಡಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ. ಅದು ಟೈಪು ಠ ಬ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ಅಥವಾ ಈ ನ ತೆಗೆದು ಕೊನೆಗೆ ಹಾಕಬೇಕು. ನಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಕೊನೆಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಬಾಂಟ್ನ ಬಂಠಾನ ಬಂಟ್ವಾನ. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವ ಈಗ? ಇದು ಬಂಟ್ವಾನ, ನಾ ಇದ್ದದ್ದನ್ನು ವಾ ನಂತರ ಹಾಕಬೇಕು. ಮಾಂಜ್ನ ಮಂಜಾನ ಮಂಜ್ವಾನ, ಮಾಂಜ್ನ ಮಂಜಾನ ಮಂಜ್ವಾನ. ಜಾಂಚ್ನ ಜಂಚಾನ ಜಂಚ್ವಾನ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಹೆಂಗಿದೆ, ಜ ಬದಲಾಗಿ ಹೂ ಆಗಿದೆ. ಜಾಂಚ್ನ ಜಂಚಾನ ಜಂಚ್ವಾನ. ಹೂ ಬದಲಾಗಿ ಆ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಜ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಷ್ಟೆ. ಜಾಂಚ್ನ ಜಂಚಾನ ಜಂಚ್ವಾನ. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವ? ಈಗಿನ ವಿರುದ್ಧ ಶಬ್ದ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಿಕಟ್ ದೂರ ಅಂತ. ಉಳಿದಂಥವನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕು. ದಿನ್ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ರಾತ್, ದಿನ್ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ರಾತ್. ಭೀತರ್ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಬಾಹರ್, ಭೀತರ್ ಬಾಹರ್. ಚಡ್ನ ಇದ್ರ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಉತ್ತರ್ನ, ಚಡ್ನ ಉತ್ತರ್ನ, ಚಡ್ನ ಉತ್ತರ್ನ. ಉತ್ತೀರ್ಣ ಅನುತ್ತೀರ್ಣ, ಉತ್ತೀರ್ಣ ಅನುತ್ತೀರ್ಣ. ಅದೇ ರೀತಿ ಉಪಯೋಗ ಉಪಯೋಗಿ ಅನುಪಯೋಗಿ. ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ, ಉಪಯೋಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಉಪಯೋಗಿ ಅನುಪಯೋಗಿ. ಉಪಸ್ಥಿತಿ ಅನುಪಸ್ಥಿತಿ, ಉಪಸ್ಥಿತಿ ಅನುಪಸ್ಥಿತಿ. ಉಚಿತ್ ಅನುಚಿತ್, ಉಚಿತ್ ಅನುಚಿತ್. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ? ಉಚಿತ್ ಅನುಚಿತ್. ವಿಶ್ವಾಸ್ ಅವಿಶ್ವಾಸ್, ವಿಶ್ವಾಸ್ ಅವಿಶ್ವಾಸ್. ನೆಕ್ಸ್ಟು ಪ್ರಿಯ ಅಪ್ರಿಯ, ಪ್ರಿಯ ಅಪ್ರಿಯ. ಸಂತೋಷ ಅಸಂತೋಷ, ಸಂತೋಷ ಅಸಂತೋಷ. ಸ್ವಸ್ಥ अस्वस्थ, स्वस्थ अस्वस्थ. ईमान बेईमान, ईमान बेईमान. होश बेहोश, होश बेहोश. खबर बेखबर, खबर बेखबर. चैन बेचैन, चैन बेचैन, चैन बेचैन. बलवान बलहीन, बलवान बलहीन. नेक्स्ट बुद्धिमान बुद्धिहीन, बुद्धिमान बुद्धिहीन. शक्तिमान शक्तिहीन, शक्तिमान शक्तिहीन. दयावान दयाहीन, दयावान दयाहीन. धन बेधन, धन बेधन. अंतर ಇದು ಹೇಗೆ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ ನೋಡಿ. ಜನ್ ನಿರ್ಜನ್, ಜನ್ ನಿರ್ಜನ್. ಬಲ್ ನಿರ್ಬಲ್, ಬಲ್ ನಿರ್ಬಲ್. ಗುಣ ನಿರ್ಗುಣ, ಗುಣ ನಿರ್ಗುಣ. ಹೀಗೆ ನಾವು ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ನೋಡಿದ್ವಿ. ಈಗ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಇಲ್ಲಿ ಶಬ್ದಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದೇ ಅರ್ಥ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಆರಿಸಿ ಒಂದು ಕಡೆ ಬರೀಬೇಕು. ಹೌದಾ? ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಉಪಚಾರ ಚಿಕಿತ್ಸಾ ಇಲಾಜ್, ಉಪಚಾರ ಚಿಕಿತ್ಸಾ ಇಲಾಜ್ ಇವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅರ್ಥ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ. ಹಂಗೆ ಮೇಲಿದ್ರಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ. ಮೊದಲನೇದು ಗಾತ್ ಅಂತ ತಗೊಳ್ಳೋಣ. ಗಾತ್ ಅಂದರೆ ಶರೀರ ದೇಹ. ಗಾತ್ ಅಂದರೂ ಶರೀರನೇ, ಶರೀರ ಅಂದರೂ ಶರೀರನೇ, ದೇಹ ಅಂದ್ರೂ ದೇಹನೇ. ಹಾಗೆ ಎರಡನೇದಾಗಿ
ಆಹಾರ ಖಾನಾ ಭೋಜನ್. ಆಹಾರ ಖಾನಾ ಭೋಜನ್. ಮತ್ತು ಮೂರನೇದಾಗಿ ವಿಸ್ಮಯ ಆಶ್ಚರ್ಯ ಅಚರಜ್. ವಿಸ್ಮಯ ಆಶ್ಚರ್ಯ ಅಚರಜ್. ನಾಲ್ಕನೇದಾಗಿ ಹಿಮ್ಮತ್ ಧೈರ್ಯ ಸಾಹಸ್. ಹಿಮ್ಮತ್ ಧೈರ್ಯ ಸಾಹಸ್. ಐದನೇದು ಖೋಜ್. ಖೋಜ್ ತಲಾಶ್ ढूंढ. ಖೋಜ್ ತಲಾಶ್ ढूंढ. ಇನ್ನು 12ನೇ ಪ್ರಶ್ನೆ कारक का नाम लिखिए. कारक का नाम लिखिए. ಇವು ಯಾವ ಕಾರಕಗಳು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೆಸರು ಬರೀಬೇಕು. ಗಮ್ಲೆ ಕೆ ಚಾರೋ ಓರ್. ಉದಾಹರಣೆ ಗಮ್ಲೆ ಕೆ ಚಾರೋ ಓರ್ ಸಂಬಂಧ कारक. ಅದು ಸಂಬಂಧ कारक. मुँह में एक बूंद पानी. मुँह में एक बूंद पानी अधिकरण कारक. गिल्लू को पकड़कर कर्म कारक. कर्म कारक. जीवन का प्रथम वसंत. जीवन का प्रथम वसंत संबंध कारक. खिड़की की खुली जाली. खिड़की की खुली जाली ಇದು ಸಂಬಂಧ कारक है. मैंने कीले निकाल कर. मैंने कीले निकाल कर कर्ता कारक. झूले से उतर कर. झूले से उतर कर कर्ण कारक. सुराही पर लेट जाता. सुराही पर लेट जाता अधिकरण कारक. कुछ पाने के लिए. कुछ पाने के लिए संबंध कारक. ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದೊಂದೇ ಅಕ್ಷರ ಒಂದೊಂದು ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವಕ್ಕೆ ಹೊಂದತಕ್ಕಂತಹ ಮತ್ತೊಂದು ಅಕ್ಷರವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಮತ್ತೊಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಒಂದೊಂದು ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಅಕ್ಷರಗಳಿದ್ದಾವೆ. ಆ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಹುಡುಕಿಬಿಟ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಮೋ ಮೋ ಅಂತ ಇದೆ ಮೊದಲನೇ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ. ಮೋ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಇಲ್ಲಿರೋದು ರ ಅಂತಿದೆ. ಮೋರ್ ಅಂದರೆ ನವಿಲು. ಅದಲ್ಲ, ಮೋರ್ ಅಂದರೆ ನವಿಲು ಅಂತ. ಎರಡನೇದು ಕೂ ಅಂತಿದೆ. ಕೂ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಜೋಡಿಸ್ಬೋದು? ಕೂ ಅದ್ರ ಕೆಳಗೇನೆ ಇದೆ ಥ. ಕುತ್ತ. ಕುತ್ತ ಅಂದರೆ ನಾಯಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮ. ಮ ಇದೆ. ಆ ಮನ ನಾವು ಬಳಸಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ನೋಡಿರಿ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮೋರ್, ಹಂಸ್, ಕಬೂತರ್, ಕುತ್ತ, ಕವ್ವ, ಗರುಡ್, ಬಿಲ್ಲಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಹಳ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿದ್ರಿ. ಆ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿ ನೀವೇನು ಉತ್ತರಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಒಂದು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು. ಇದನ್ನು ಈಗ ಎಷ್ಟು ಜನ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು ಅಷ್ಟು ಜನ ಬರ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ಕೆಲವ್ರು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಇದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಬರಿತಾ ಹೋಗಿ. ಸಾಕಷ್ಟು ನಿಮಗೆ ನೆನಪು ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಬರಿತಾ ಹೋದರೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ನೋಟ್ಸ್ನೂ ಸಹ ಈಗ ನಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.